मेघदूत बंगल्याच्या गृहप्रवेशाच्या वेळी शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले। मेघदूत बंगल्यावर शंभूराज देसाईंचं बालपण गेले। त्यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता आणि या दरम्यान मंत्री शंभूराज देसाईंचा जन्म झाला होता। त्यामुळे पहिली 5 वर्ष बालपण याच बंगल्यात घालवलं आणि त्यानंतर आज 55 वर्षांनंतर शंभूराज देसाई मातोश्री सोबत गृहप्रवेशाला आले। त्यावेळी दोघांचेही डोळे पाणावले। यावेळी संपूर्ण देसाई कुटुंब भावुक झालं होतं। यावेळी शंभूराज देसाईंनी अनेक आठवणींना उजाळा दिला। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। ही घरवापसी कुठलीही राजकीय दृष्ट्या नसून लौकिक अर्थाने ज्या बंगल्यात शंभूराज देसाईंचा जन्म झाला तिथे ते आज पुन्हा एकदा राहायला आलेत। आपण मेघदूत वरती आहोत आणि आपल्यासोबत स्वतः शंभूराज देसाई आहेत। घरवापसी म्हणता येईल? हे बघा, या घरात मी मगाशीपासून सांगतोय तसं ह्या घरात माझा जन्म झालेला आहे। त्यामुळे त्या घरात मंत्री म्हणून येण्याचं भाग्य मला आज मिळालं। तसं अनेक वेळा अनेक ह्यापूर्वीचे मंत्री राहायचे, त्यांना भेटायला ह्या बंगल्यात येऊन गेलोय। तसं बघितलं तर मग फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना भेटायला अनेक वेळा आलो। त्याच्या अगोदर अनेक मंत्री झालेले आहेत। मला एकाच गोष्टीचं घर वापसी म्हणा तुम्ही किंवा पुनरागमन म्हणा, जे काय म्हणायचं तो शब्द प्रयोग करा, पण आज एका गोष्टीचं आत्मिक समाधान आहे, एकदम मनोमन समाधान आहे की ज्या घरामध्ये आपला जन्म झाला, बालपण गेलं, लहानपण गेलं, त्या बंगल्यात लहानपणी असं कधीच वाटलं नव्हतं की ज्या खुर्चीवर आजोबा मंत्री म्हणून बसले, ज्या हॉलमध्ये आजोबा मंत्री म्हणून बसले, त्याच खुर्चीवर मंत्री म्हणून बसायची संधी आपल्याला मिळेल, त्याच ठिकाणी मंत्री म्हणून काम करण्याची संधी आपल्याला मिळेल। पण मी जसं सांगत आलोय आपल्याला मगाचपासून की कुठेतरी वाडवडिलांचे आशीर्वाद असतात, पुण्यकर्म असतं आणि राजकीय नेत्यांचं पाठबळ असतं, राजकीय नेत्यांचं सहकार्य असतं, ज्याच्यामुळं मी इथपर्यंत पोहोचलो। त्यामुळं मी पुनरागमन माझं झालं ह्या बंगल्यात, ह्या गोष्टीचा मला समाधान आहे। माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे आणि माननीय शिंदे साहेबांचे मी आभार मानेन की दोघांनी, विशेषतः माननीय फडणवीस साहेबांनी हा बंगला मला देण्यासाठी म्हणून एकच पत्र मी त्यांना दिलं आणि त्यावेळी त्यांना सांगितलं की ह्या बंगल्यातला माझा जन्म आहे, म्हणून मला जर आपल्याला बंगला देता आला तर मी विनंती केली, माझी विनंती मान्य केली आणि फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून जे बंगले वाटण्याचा अधिकार त्यांचा आहे त्यांनी तो मला दिला। त्यांच्यामुळं आणि शिंदे साहेबांच्यामुळं मला इथं येता आलं, त्याचं मला मनोमन समाधान आहे। या दोघांचीही मी मनापासून आभार मानतो।